नारायण सावंत, आमचो सरपंच बापा विशान नाईक, त्याचबरोबर सरपंच कार्यक्रम ना तू येवपाकूच जाय म्हणून फाटीकूच लागले. बरें भाऊ म्हणलें हांव येता. हांवें एक्चुली डायरेक्टराक फोन मारलो यो म्हणून, म्हाका ताका कितें तरी आनीक काम आशिल्लें. ओके, हांव येयलो आनी येवन पळय जाल्यार खरोखरूच स्थिती अत्यंत वायट परिस्थिती आशिल्ली. ना भुरग्यांक लॅब सारको आशिल्लो, ना क्लासरूम सारको आशिल्लो. म्हाकाय वायट दिसलें, बींग अ चीफ मिनिस्टर आनी बींग अ एड्युकेशन मिनिस्टर अशी परिस्थिती खंयच्याच हायर सेकंडरीची आसची न्ही. हांव मुद्दामून परत सांगता. आनी ज्या हायर सेकंडरींत 500च्या वयर भुरगीं शिकता ताजें इन्फ्रास्ट्रक्चर रिनोवेट जावपाचें गरज आशिल्लें. प्रोजेक्ट इतक्याच खातीर उरिल्लो, म्हणजे हांवें आमदार बाब गोविंद गावडे हाकाय विचारलें की कित्याक उरता प्रोजेक्ट काय म्हणून. ना म्हणपाक लागलो वांगडा नवी हायर सेकंडरी बांदपाची आसा, तिचो जागेचो प्रोसेस सुरू आसा. आमकां कोमुदादी कडल्यान जागा, हो प्रोसेस गेली 5 वर्सां चालू आसा. आमकां जागो मेळटलो आनी आमी नवी हायर सेकंडरी बांदतली. हांव मुद्दाम म्हणजे हांव 6 वर्साच्या टेन्युअरांत हांव खंयचीच हायर सेकंडरी आनी स्कूल रिनोवेट करिनासतना दवरूंक ना, मुद्दामून सांगता. 100% हायर सेकंडरी आनी स्कुलां आमी रिनोवेट करपाक हातांत घेतल्या. हांवें मागीर सांगलें की नवीन हायर सेकंडरी बांदपाचें सायडीक दवर, तो जेन्ना प्रोसेस चालू जाता तो जावनी, बट ही हायर सेकंडरी रिनोवेट करप गरज आसा. PWDच्या सगळ्या इंजिनियरांक आपयलें आनी तांकां एकदम शॉर्ट टेंडर काडपाक लायलो. 2 कोटी रुपया खर्च करून आज म्हाका दिसता पयलीं आसली तेज्या पेक्षा 100% बरी हायर सेकंडरी आज आमकां पळोवपाक मेळटा. हांव कॉंग्रेच्युलेट करता म्हज्या PWDच्या एंटायर टिमीक, कॉन्ट्रॅक्टराक, कारण हें काम तशें जिकरीचें काम. एखादी नवीन बांदपाक सोंपें, नवीन बांदलें सुरू केलें, पण एके वाटेंतल्यान हायर सेकंडरी चालू आसा तें शिफ्टिंग करून थंय दवरप, आसा तें डेमोलिश न करता तें स्ट्रक्चर कशें करप हें तशें कठीण काम. बट तरी सुद्दां तांच्यांनी विदीन शॉर्ट स्पॅन ऑफ टायम, जरी PW हेका आपल्या PTA नारायण आनी तेंच्या टिमीक म्हाजे कडेन 4-5 फावटी येवचें पडलें. मातशें कितें उरलें काय हांव परत एकदां फोन मारीन, तेंची स्पीड परत आनीक स्पिडीन धांवा. इलेक्ट्रिकल, टॉयलेट वर्क्स आनी बाकीचे सगळे रिनोवेशन, 2 crores ऑफ रुपीज आमी तेंचेर खर्च केले. आनी खरोखरूच म्हाका आज समाधान जाता की खूब बऱ्या पद्दतीचें इन्फ्रास्ट्रक्चर आमी दिवपाक शकले. बट इतक्यान सोंपोंक ना, म्हणजे ये तो सुरवात आहे आमी म्हणटा तशें. हांवें कित्याक म्हटलें तर आमकां नवीन बिल्डींग तांकां दिवपाची आसा, तेजो प्रोसेस खंयसरूच फाटीं उरूंक ना. हांवें आतांच म्हज्या डायरेक्टराक सांगलां. ओके, इवन दो श्रमेशा कडेन उलयतालो की आमकां नवीन फक्त जाला कितें, हांगासली कोमुदादीची कमिटीच अस्तित्वांत ना. म्हणल्या उपरांत प्रोसेस आनीक लांबता आनी तो प्रोसेस शॉर्टकट करून म्हाका दिसता आमी एप्रॉक्सिमेटली 5000 स्क्वेअर मिटर ऑफ द लँड ही तेंच्या कडल्यान एक्वायर करून हायर सेकंडरीक प्रशस्त अशी नवीन बिल्डींग ही येता त्या 3 वर्साच्या भितर कार्यकाळाच्या भितर कंप्लीट करतले हाजें हांव आश्वस्त करता. आनी नवीन बिल्डींग एकदम ही तुमकां ही डेमोलिश न करता ती करतले आनी ती कंप्लीट जाल्या उपरांत मागीर ग्रावंड बीन करुया, पयलीं नाका, कारण ती जावप ही गरजेची आसा. तोपर्यंत म्हणजे हांवें डे टू डे फॉलोअप करपाक आमच्या एका पर्मनंट टिचराकूय कामाक लाय म्हटलां, जेणे करून कंटिन्युअसली कोमुदीदाद म्हणजे कलेक्टर आनी डिपार्टमेंट जागो हातांत घेवन PWDच्या सगळ्या जाणांनी इन्स्ट्रक्शन घेवचें की आमकां नवीन बिल्डींग जी आसा ती बांदपाक जाय. जागो जाता तितके बेगीन आमच्या कडेन घेवन नवीन बिल्डींग बांदपाक सुरवात करपाक जाय. म्हाका सांगपा खातीर खूब खोस भोगता की तशें खांडोळांत आसलेली हायर सेकंडरी पुराय परिसरांतल्या म्हणजे आमच्या आमोड्यांतली बरीच भुरगीं हांगासर येता. पण इतक्या ग्रामीण भागात सुद्दां KG to PG हे एड्युकेशन एवेलेबल आसा. म्हणजे म्हाजे फक्त साखळेंत KG to PG ना, हांगासरूय बी मार्सेल आनी खांडोळा मेळोन हांवें KG to PG कित्याक म्हटलें, तुमकां तेंकोन आसलेल्या कॉलेजींत पोस्ट ग्रॅज्युएशन एड्युकेशन सुरवात जाला. ही गौरवाची गजाल आसा तुमच्या खातीर, भुरग्यां खातीर अभिमानाची गजाल आसा. बरेचशे फावटी म्हणजे भुरगे आपल्याक कसलो कोर्स करूं आनी कितें करूं हितूर कन्फ्यूज आसता. म्हणून हांव सदांच सांगता की आफ्टर 12वेच्या उपरांत 4 फावटी भुरग्यांनी विचार करपाची गरज आसा आनी टिचरांनी तांकां कंटिन्युअसली मार्गदर्शन करपाची गरज आसा. स्कोप कित्याक आसा, आमी फुडलें कितें शिकपाक जाय आनी कितें शिकल्यार आमकां नोकरी मेळूं शकता किंवा आपूण सेल्फ एम्प्लॉयमेंट करूं शकता. हे AI युग आसा, म्हणजे आमी आर्टिफिशियल इंटेलिजन्स युग आसा. हे इनोव्हेशन टेक्नॉलॉजी खूब मोठ्या प्रमाणात आतां येवपाक लागलेली आसा. त्याची ट्रेडिशनल BA BCom BSc जाले म्हणून नोकऱ्यो मेळटल्यो अश्यो ना. आमी कित्याक तर आमकां ताच्याच खातीर सगळ्या हायर सेकंडरीच्या टिचरांनी नवीन कोर्सीस खंयचे एवेलेबल आसा, नवीन तांकां एड्युकेशन घेतल्या उपरांत स्कोप कितें हें शिकपाची गरज आसा आनी तें तांकां सांगपाची गरज आसा. आमी पळयता
की पुराय आमच्या ITI 17 डिफरंट टायप्स ऑफ कोर्सीस सुरू आसा. ITI म्हणजे सेकंड स्टँडर्ड न्हू. चुकीचो समज लोकांच्या तकलेन आसा तो भुरग्यांनी काडून उडोवचो. कारण बऱ्याच जाणांक दिसता हांव कॉलेज करतलो म्हणून. बट आज ITI केल्ले भुरगे इट इज एन खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या पद्धतीच्या जॉबाचेर आणि बऱ्या क्वॉलिफिकेशनाचेर आसा. म्हणजे 17 डिफरंट टायप्स ऑफ कोर्सीस आज खुद्द सगळ्या ITI गोंयांतल्याच 12 कडेन ITI आसा जाल्यार 12 कडेन ते कोर्सीस सुरवात जाल्यात. वीच इज जेका आमी स्किलिंग, रिस्किलिंग आनी अपस्किलिंग म्हणटा. जाल्यार ती स्कील शिकप. हाजो अर्थ असो न्ही ITI करता आसतना पॅरलली आपलें ग्रॅज्युएशनूय कंप्लीट करपाक मेळटा. तुम्ही ITI 2 वर्सां करता आनी एक्सटर्नल ग्रॅज्युएशनाक एडमिशन घेत एके वाटेंतल्यान ITI कंप्लीट जातली आनी दुसरे वाटेंतल्यान तुमकां ग्रॅज्युएशनची डिग्री मेळटली. ही संद आज भुरग्यांक एवेलेबल आसा. बरेच जाण सांगता आसतना म्हणटा आपूण फर्दर एड्युकेशन घेवंक ना बिकॉज ऑफ आपली परिस्थिती सारकी ना म्हणून. पण हांव सगळ्या भुरग्यांक आज कळोवणी आनी सांगपाक सोदतां की एक सुद्दां भुरग्याक आपल्या कडेन पयशे ना म्हणून तेजें शिक्षण उरूंक शकना. ताजी OBC आसूनी, SC आसूनी, ST आसूनी किंवा ते भुरगे जनरल कॅटेगरींतले EWS म्हणजे इकॉनॉमिकल विकर सेक्शनांतले भुरगे आसूनी जेका फीस भरपाची जर परिस्थिती नासत जाल्यार तेजी फीस सगळी सरकार परत दिता. आनी आमी जो नवीन पोर्टल एप्लाय केला CM स्कॉलरशीप पोर्टल, त्या CM स्कॉलरशीप पोर्टलाचेर फॉर्म तुमीच भरप, तुमचे डॉक्युमेंट अपलोड करप आनी अपलोड केल्या उपरांत विदीन 15 डेज तुमकां तुमची भरलेली फीसची रिसिप्ट जी लायता तितके पयशे परत मेळटा. हाज्या खातीर सांगता हांव जे प्रोफेशनल कॉलेजीक वचूंक म्हाज्या कडेन 30,000 रुपया फीस भरूंक जावंक ना म्हणून हांव वचूंक ना हें म्हणून कोणीच रावचें न्ही. 30,000 रुपया आज कोणूय आमी म्हणटा बँकेन सुद्दां जरी परत दिले आसत जाल्यार ताच्या सगळ्या 30,000 रुपया 15 दिसाच्या भितर स्कॉलरशीप आमी तांकां दिता. इतके स्ट्रीमलायन आनी इजी प्रोसेस. सगळ्या तरेची स्कॉलरशीप हांव मुद्दामून सांगतलो म्हणजे जनरल कॅटेगरींतल्या भुरग्याक जो गरीब आसा ताका इकॉनॉमिकल विकर सेक्शनच्या अंतर्गत तेजी 30,000 रुपया सुद्दां फीस आसत जाल्यार आमी CM स्कॉलरशीप पोर्टलाचेर एप्लाय करात ताजी स्कीम ताका परत मेळटा. आज खांडोळा आनी सांखळे चड पयस ना. सांखळेंत 4 प्रोफेशनल कॉलेजीस सुरू जाल्यो. बऱ्याच जाणांक आपल्या तेंकोन कितें चलता हेंच खबर नासता. हांवें त्या खातीर सांगलें तुमकां हांगासल्यान नर्सिंग कॉलेज BSc नर्सिंग, फिजिओथेरपी कॉलेज, बॅचलर ऑफ नॅचरोपॅथीक एंड योगीक सायन्स कॉलेज आनी चवथें अंदू फार्मसी कॉलेज आमी सुरवात करता. म्हणजे 4 प्रोफेशनल कॉलेजीस जेन्ना सुरवात जाता तेन्ना सायन्स स्ट्रिमींतल्या भुरग्यांनी म्हाका दिसता एकदां वचून कॉलेज पळोवची. विशेश करून टिचर्सांनी कॉलेज पळोवची आनी ताज्या उपरांत भुरग्यांच्यो पिकनिक्यो जाता म्हणजे बिचार आनी हांगा व्हरपाच्यो बंद करच्यो. भुरग्यांच्यो पिकनीक खंय व्हरपाक जाय? यू कॅन टेक NIVOन व्हरात, ओके, नॅशनल पोलार इन्स्टिट्यूटांत व्हरात, तुमी नॅशनल वॉटर स्पोर्ट्स सायन्स इन्स्टिट्यूशनान व्हरात, आयुष इन्स्टिट्यूट धारगळ हांगासर व्हरात, तुमी MIT, NIT, IIT ह्या इन्स्टिट्यूशनांनी व्हरात. भुरग्याक म्हणजे आमी म्हणटा सीइंग इज बिलिव्हिंग. तुमी जे पळयतले तेन्ना तें बिलीव जातलें. आमच्याय भुरग्यांनी IITत एडमिशन कित्याक घेवचें न्ही? आयज बऱ्याचशा भुरग्यांक नॅशनल फॉरेन्सीक सायन्स कॉलेजींत आमकां एडमिशन मेळटा हेंय खबर ना. इंटरनॅशनल स्कूल ऑफ लॉ सांकवाळ हांगासर सुरवात जाला. BA आर्ट्साचे भुरगे किंवा BAचे भुरग्याक 50% सीट आमकां इंटरनॅशनल स्कूल ऑफ लॉन हे रिजर्व आसा ह्या बऱ्याचशा टिचरांकूय खबर ना. म्हणून म्हजें म्हणणें आसा टिचरांनी सगळी इन्फॉर्मेशन अपडेट दवरप हेची गरजेचें आसा आनी तें जर अपडेट दवरलें जाल्यारूच आमी भुरग्यांचें बरें फ्युचर घडोवंक शकता. भुरग्यांचें फ्युचर घडोवपाची पूर्ण जबाबदारी ही टिचरांची आसा. हांव पेरंट्सांची म्हणना कारण पेरंट्सांक इतकें थोरो नॉलेज ग्रामीण भागांत तरी ना. ग्रामीण भागांत तांकां इतक्या मोठ्या प्रमाणांत हेजी नॉलेज आसूंच शकना कारण टिचर्स हो जर तांकां वेवस्थीत मार्गदर्शन करीत जाल्यार ह्या पद्दतीच्या एड्युकेशनाक तुमी तांकां घालूं शकता. हांव पळयतां की सांखळेंत आमचे कडेन जिस्ट नांवाचें इन्स्टिट्यूशन आसा. ज्या इन्स्टिट्यूशनान एक्सरे टेक्निशियन, ऑप्थॅल्मिक टेक्निशियन, डिप्लोमा इन मेडिको लॅब टेक्निशियन, पंचकर्मा एसिस्टंट, फिजिओथेरपी एसिस्टंट, रिनल डायलिसीस विच इज अ कोर्स ऑफ सिंगल 1 year आफ्टर 12th एनी स्ट्रीम. आमच्या कडेन 1000च्या पेक्षा चड भुरगे पास आउट जावन गेले. 90% भुरगे आज जॉबान आसा. सांगता आसतना म्हाका खूब खोस भोगता कारण हे स्किलींग आसा. हाज्या खातीर भुरग्यांक म्हणजे शेवटी शिकल्या उपरांत शिकोवंक जाय कित्याक? एक तर सेल्फ एम्प्लॉयमेंट करपा खातीर किंवा नोकरी मेळपा खातीर. BA गेल्ले भुरगे आज 90% बेकार दिसतले बट ह्या स्किलींग कोर्साक गेल्ले 90% भुरगे आज एम्प्लॉयमेंटांत आसा. हो डिफरन्स आसा. म्हणून म्हाजें सदांच टिचर्सांक म्हणणें आहा की टिचर्सांनी
भुरग्याचो फ्युचर 12वीच्या उपरांत कितें जावचो हो जर टिचरांनी इंडिव्हिज्युअल लक्ष दिलें. आमी करियर गायडन्स परत परत आमचो डायरेक्टर ऑफ एड्युकेशन वेगवेगळे कार्यक्रम घेवन उलयता, पण ते करियर गायडन्स पावयतले आसत जाल्यार टिचरांनी म्हाका दिसता एका टिचरान 10 भुरग्यांची जबाबदारी घेत जाल्यार 10 भुरग्याचो फ्युचर तुमी घडोवपाक शकता. तो तुमी घडोवचो इतकें म्हजें म्हणणें आसा. बींग अ चीफ मिनिस्टर, बींग अ एड्युकेशन मिनिस्टर, बरें इन्फ्रास्ट्रक्चर हांव दिवपाक शकता, बट बरो टिचर जावपाचें काम हें तुमच्याच कडेन आसा. आनी बरो टिचर केन्ना जातलो? गेल्या आत्तां नारायणान जशें सांगलें की बाबा आपलो टिचर कोण? मनोज फुडें बसला. ओके, ताका तो अजूनय याद करता. म्हणजे टिचराचें एक इम्प्रेशन आपल्याचेर उरता आनी त्या टिचरान म्हाका सांगल्या, त्या टिचरान म्हाका घडयलो म्हणून तुवें मार्गदर्शन केलें म्हणून हांव थंय पावलों हें सांगपाची जेन्ना उरता. 20 वर्सां उपरांत आपल्या टिचराक जेन्ना याद करता तो बरो टिचर जावपाक शकता. म्हणजे सगळ्या टिचर्सांकूय रिक्वेस्ट आसा, अशा खूब बऱ्या पद्दतीन तुमी जर मार्गदर्शन केलें जाल्यार पुराय म्हणजे ह्या हाय सेकंडरींतल्यान जर 700 भुरगीं पास आवट जाता, 700च्या नो डावट म्हणजे तांच्यांनी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन करचेंच, बट फोकस करून करचें. आपूण जेन्ना बीकॉमान ग्रॅज्युएशन करपाक सोदता आसत जाल्यार आपूण इंटर CA एग्जाम दितले, आपूण कंपनी सेक्रेटरीचे एग्जाम दितले, आपूण बँकींग एग्जाम क्रॅक करतले. हो ध्येय आनी उद्देश तेणी डे वनच्यान पयलीं पासून धरप गरजेचें आसा. शिकोंक जाय म्हणून हांवें बीकॉम केला, कितें केलां ना बीकॉम केला न्ही घरा कडेन आहा तें कित्याक तर. आज म्हज्या सरकारान एक गोंयांत वर्क कल्चर डेव्हलप जावचो म्हणून आमी एप्रेंटिसशीप प्रोग्राम सुरवात केलो. म्हाका सांगपाक खूब बरें दिसता. मोर दॅन 27,000 स्टुडंट्स एप्रेंटिसशिपा खाली जॉयन जाले. तांकां आज काम कळपाक लागलां. एखादो गव्हर्मेंटांत LDC आसा ताज्या पेक्षा बरें काम म्हाजो आज म्हणजे LDC जॉब प्री एम्प्लॉय म्हणजे आपलो एप्रेंटिसशिपाच्या सकयल जो जॉयन जाला पळय न्ही ते भुरगे बरें काम करतात आनी बरें काम करता आसतना खुबशे भुरगे दिसता. म्हणून हो जो एक वर्क कल्चर जो डेव्हलप जावपाक जाय आसलो तो डेव्हलप करपाक लागला. मायंडसेट बदलप हो टिचरांच्या हातान आसा आनी तो मायंडसेट जर तुमी बदलपाक घेतलो जाल्यार गोंयांत ऑपॉर्च्युनिटीज कमी ना. गोंयांत जितक्यो ऑपॉर्च्युनिटीज आसा त्यो खंयच्याच राज्यान ना हें सांगता आसतनाय म्हाका खूब खोस भोगता. कारण हांवें पयरूच म्हणजे डिफरंट सॅक्टर्स ऑफ इंडस्ट्रीज हाची मिटींग घेतली. ती घेता आसतना फार्मा सॅक्टर, शिपींग सॅक्टर, प्रोडक्शन सॅक्टर, मॅन्युफॅक्चरींग सॅक्टर, ऑटोमोबायल सॅक्टर, MSME सॅक्टर्स, टुरिझम सॅक्टर्स हातूंतल्यान तांचें तर म्हणणें आसा की सादो ITI सुद्दां जरी आसत जाल्यार आमची पॅकेज 3 लाख एन्युअली सुरू जाता जाल्यार लोक जॉयन जायना. म्हणून हांव म्हणटा की मायंडसेट बदलात आनी तो मायंडसेट जो जॉब मेळटा तो घेवप आनी तेजेर अपग्रेड करप हो जर मायंडसेट भुरग्यांनी दवरलो किंवा आमी काम करता करता शिकप. आमी नवीन कन्सेप्ट आतां सुरवात करता. प्रायवेट सेक्टरान जो काम करता ITI जर इन्स्ट्रुमेंटेशन भुरगो आसत जाल्यार ताका डिप्लोमा ITI सर्टिफिकेट कशी दिवप हो कन्सेप्ट आमी सुरवात करता ह्याच वर्साच्यान, जेणे करून ताका ITI आसलेलो भुरगो आपलें क्वॉलिफिकेशन अपग्रेड करून तो डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियर जातलो. इन फ्युचर तो त्या कंपनीत प्रमोट जातलो किंवा दुसरे कडेन वयतलो. अश्यो वेरियस ऑपॉर्च्युनिटीज आमी सातत्यान एड्युकेशन सेक्टरांत एवेलेबल करता आसतना म्हाका खूब खोस भोगता. एड्युकेशन मिनिस्टर म्हणून अशा वेगवेगळ्या पद्दतीचें काम हांव फाटल्या 6 वर्साच्या कार्यकाळांत करीत आयलां. ते सगळ्या पर्यंत जर पावतले आसत जाल्यार हांव एकटो उलोवन उपयोग ना. म्हाज्या बरोबर म्हाका दिसता सगळे टिचर्स हांच्यांनी हो कन्सेप्ट उलोवचो पडटलो. प्रत्येक स्टुडंटा कडेन उलोवचो पडटलो, प्रत्येक पेरंट्सा कडेन उलोवचो पडटलो. प्रत्येकाचें फ्युचर घडोवपा खातीर आमी हें काम करचें पडटलें. हांव एडिशनल म्हणजे हांव पयरूच म्हणजे भूत चलो अभियानाक आशिल्लो नारायण आनी ताचे 2-3 पेरंट्स येयले. म्हणाले दोतोर अजून बसीचें काम आमचें अजुनूय जावंक ना म्हणपाक. 3ूच दीस पयलीं हांवें संतोष जिंगडेक फोन लावन कास्कराक सांगलें की एडिशनल बस ही तुमकां दिवची. तुमच्या कडेन एक बस आसली ती दुसरी बस तुमकां मेळ्ळी. ताका भंय कित्याक दिसता ती बस आमी आनीक व्हराना. परमनंटली तुमकां बस दिता, कांय चिंता करूं नाका. तुमकां 2 बसी ह्यो परमनंटली तुमकां मेळटल्यो जेणे करून तुमच्या सगळ्या ग्रामीण भागांतल्या स्टुडंट्सांक हांगासर येवपाक जी कनेक्टिविटी नासली ती कनेक्टिविटी आमी अवेलेबल करून दिल्या. चडांत चड स्कूटर आमी म्हाजो तर प्रयत्न आसा की 2 व्हिलर्स ह्यो कमी भुरग्यांनी वापरच्यो आनी एज जावंक ना त्या भुरग्यांनी तर वापरच्योच न्हू. 18 वर्सां सकयल्या भुरग्यांक केन्नाच कदापि लायसन्स नासतना ती चलोवची न्ही. ओके, आमी पळयता की मॅक्झिमम एक्सिडंट हे जर पळयत जाल्यार अशा पद्दतीन जाता. म्हणून आमकां ते एवॉयड करपा खातीरूय देवी आमी म्हाजी बस ह्या स्किमींतल्यान इंटेरियर कनेक्टिविटी करपाचोय आमचो प्रयत्न आसा. तितूनय आमी यशस्वी जातले. आमी स्वप्न पळयता विकसीत भारत विकसीत गोवा हें करपाचें. माननीय मोदीजी हांचे विकसीत भारत 2047 देशाक स्वातंत्र्याक 100 वर्सां जेन्ना पुराय जातली तेन्ना हो देश विकसीत जाल्लो जाय. आमी हो देश विकसीत जेन्ना जातलो तो कोणाच्या आदाराचेर? तो म्हाज्या समोर आशिल्ल्या सगळ्या भुरग्यांच्या आदाराचेर.
आमी विकसीत भारत आनी विकसीत गोवात जर कॉन्ट्रिब्यूट करपाक जाय आसत जाल्यार तें आमी करपाक जाय आनी वेगवेगळ्या माध्यमांतल्यान इनोव्हेशन आसतलें, टेक्नॉलॉजी आसतलो, रिसर्च आसतलो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आसतलें, ह्या सगळ्या सॅक्टरांत आपूण कितें तरी नाविन्यपूर्ण करून दाखयतलो आनी हो जेन्ना ध्येय आनी ध्यास घेवन भुरगे काम करतले तेन्नाच तें पॉसिबल आसा की विकसीत भारत आनी विकसीत गोवा करपा खातीर आनी तें तुमी करचें हाजी हांव अपेक्षा दवरतां आनी निश्चितच दिसता म्हाका करतले हाजी खात्री आसा. करतले काय ना? करतले जाल्यार म्हज्या बरोबर भारत माता की भुरगे करचे ना? तुमी हात वयर काडूंक ना नेटान सगळे भारत माता की भारत माता की वंदे वंदे खूप खूप धन्यवाद. परत एकदा सगळ्या भुरग्यांक खूप खूप शुभेच्छा.